लहानाल्यांपासून ते मोठ्याल्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी बटाट्याची चकली ही अशी टम्म फुगली आणि कुरकुरीतही झालेली आहे ही बटाट्याची चकली. तर ही चकली प्रत्येक उपवासाला किंवा असंच अधूनमधून मुलांच्या आवडीनुसार आपण करून बनवून देऊ शकतो त्यांना. तर त्यासाठी ही चकलीची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा तुम्ही किती कुरकुरीत चकली झालेली आहे. अशी हातावर जर का तोडली तर लगेच कुरकुरीत होती, मोडती. हे पाहू शकताय. तर आजचा व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या संकल्प सिद्धी टिफिन सर्व्हिस चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा मी साधारण अर्धा किलो शाबू घेणार आहे आणि आता हा आजच संध्याकाळी भिजत घालणार आहे. तर त्यासाठी आपण पाणी भरपूर ओतून घेणार आहोत. असा मऊसूत शाबू भिजून झाला पाहिजे अशा पद्धतीने. हे मी 2 तांबे पाणी ओतलेलं आहे. आता हे पाणी आपण ओतून घेणार आहोत. मी परत आता भरपूर असं पाणी ओतून घेतलेलं आहे, पाहू शकते. जेणेकरून असा मऊसूत शाबू भिजून घेतलेला आहे. आपण ठेवून रात्रभर आपण शाबू भिजून ठेवणार आहोत. आणि आता सकाळ झालेली आहे. सकाळचा शाबू हे पाहू शकते आपण किती छान भिजलेला आहे. हे अशा पद्धतीने मी शाबू भिजून घेतला आहे. जास्त पाणी टाकून आपण एकदम त्याचा भुगा होईल अशा पद्धतीने तो शाबू भिजून घ्यायचा आहे. जेणेकरून आपण बटाट्यामध्ये जर मिक्स केला तर हे शाबूचे असे बारीक हे झाले पाहिजेत, म्हणजे अख्खा शाबू दिसणार नाही याची काळजी घ्यायची. एवढं पाणी आपण टाकून घेतले, त्याच्यामुळे पाहू शकता हे आपण किती बारीक छोटंसं खे झालेले. हा अर्धा किलो शाबूसाठी मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि आता मी चुलीवर शिजायला टाकणार आहे. म्हणजे घरातलं काम होईपर्यंत मऊसूत असे बटाटे शिजून निघतील चुलीवर. तर त्यासाठी मी पातेल्यात पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये मी हे बटाटे टाकून घेणार आहे. बटाटे शेतातले असल्यामुळे आमच्या जरा थोडी माती होती, म्हणून मी स्वच्छ असं धुवून घेतले आणि त्या पातेल्यामध्ये टाकले. दमान टाकू ना, पाणी उडते. बस 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 बस. त्याच्यावर असं छान झाकण ठेवून घेतलं आणि घरातल्या कामाला सुरुवात केली. तोपर्यंत बटाटे शिजून छान निघाले. बटाट्याचं पूर्ण चांगला असं गाळ झालेला आहे. खूप छान असे बटाटे शिजलेले आहेत. ए टिल्लू, मस्त दोघांची मस्ती चाललेली होती. काय करते? होय, आमच्या व्हिडिओला मदत करतो तू? होय पिल्लू, करू ना तुम्हाला मदत. बोलायला चालायला यायला लागलं की आम्ही दे. काय दे? काय दे? लाजत तू? फुलाचं लय वास असं घेत. होय, काल काकांना दिले फुलं. गळ्यातलं काय लागलं काय गळ्याला, त्याच्या गळ्याला बनायला उभा राहतो की त्याच्यावर कुठं राहील उभा चलत धरून ये ना आतमध्ये. आपल्या हाताला भेटलोय आम्ही येतो तर आम्ही फक्त एवढ्या वेळा बघू ना काय होतंय. त्याच्यात 3 जणांनी बाय केलंय फक्त ह्या महिन्याचे. मैत्रिणींसोबत गप्पा मारत मारत मी हे गरम बटाटे या पाटीमध्ये थंड पाण्यात टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं अजून थंड पाणी टाकून घेतलं. म्हणजे थंड झाल्याच्या नंतर मला हे बटाटे खिसून घ्यायचे होते. आणि आता ह्या बटाट्याच्या साली मी काढून घेते.
झालं 1 मिनिट, तुम्हाला लगेच आणून देते. प्रणव ही पाठी उचल आणि त्या तिकडे उतून ये. जा जा, ये उतून. थांब मी करते, उघडीते थांब. काम सांगितलं ना, बाकीचेच उद्योग असते का. आता हे बटाटे मी पूर्णाच्या चाळणीवर बारीक करून घेणार आहे. त्याच्या अगोदर हा शाबू मी असा हातावर एकदम बारीक करून घेणार आहे, मळून घेणार आहे. शाबू खूप जास्त पाण्यात शाबू भिजवल्यामुळे हा जास्त असा बारीक होतोय शाबू. अगोदर शाबू चुरगळून घेऊत आपण. असं लगदा करून घ्यायचं आहे. जास्त पाण्यात भिजू घातल्यामुळे शाबूचं हे पाहू शकता, असे पूर्ण हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं बारीक. आता मी ह्याच पातेल्यावर पूर्णाची चाळणी मांडून हे बटाटे त्याच्यातच बारीक करून घेणार आहे, म्हणजे शाबूही हवेने थोडंसं हे होणार नाहीये. चांगले मऊसूत भाजले शिजलेले आहेत बटाटे हे, त्याच्यामुळे पटपट असे बारीक करून घ्यायचे. आता मला माझ्या छोट्या मुलाने अजून एक जास्त चांगलीच आयडिया सांगितली, ती म्हणजे खिसणीवर बटाटे खिसून घेऊयात म्हणून. चाळणीपेक्षा खिसणीवर जास्त बटाटे फास्ट बारीक करण्यात आले, त्याच्यामुळे मी चाळणी साईडला ठेवून दिली आणि असे बटाटे दोघांनी पण आम्ही एक एक करून खिसून घेतले, गप्पा मारत मारत. मस्त मुलांनीही चांगली मदत केली मला, आणि गप्पा मारत मारत बटाटेही खिसून झाले. मला पाणी आणि ग्लास भरून बेटा, पाणी प्यायला मला. या पातीला हात तुला मदत केल्यामुळे झालं हे पटकन, नाही मस्त झालं. साहेबांना कंटाळा आल्यामुळे आता साहेब बसले तर आराम करत. आता एक खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये मी हिरवी मिरची आणि मीठ असं मिक्सरवर चांगलं बारीक करून घेतलेले. लाल चटणी जर आपण ह्या चकल्यांना टाकलीच बटाट्याच्या, तर काय होतं, ज्यावेळेस आपण तळून खातो उपवासाच्या वेळेस, त्यावेळेस असा ठसका आल्यासारखा होतो, खोकला येतो. त्याच्यामुळे हिरवी मिरची खूप चांगला उपाय आहे. ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीच मिक्स करतो आम्ही. ती अशा पद्धतीने मी हिरवी मिरची बारीक करून त्याच्यामध्ये चांगली मस्त चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून असं मस्त मळून घेतलं. मी माझ्या हाताने खूप असं एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण सगळं. एकजीव केल्यामुळे होईल असं की आपली चकली खूप तम फुगणार आहे आणि कुरकुरीत होणार आहे. त्याच्यामुळे हे एकजीव करून घ्यायचं सगळं. व्हिडिओज करतात. ते पातीला बाजूलाच ठेवू, ते परत मोबाईल हलवून भेटत सुद्धा नाही परत. मग प्लास्टिक धरलं बरं. ओढू नको एवढ्यावरच बसायचं आपल्या.
घे बरं इकडं. चला आता काय कर, मी सूर्या घातला. चमचा नाही आणला तू छोटा चमचा आणून मला. मी तुला सूर्य बोलून देते काय नाही भरायची नाही गरज, भरायला काय नाही लय वेळ लागत काय कुरड्या आणि आणि मी आता या चकल्या करायला सुरू केले. तर त्यासाठी मी काटेशोचा सोऱ्या वापरलेला आहे. काटेशोची ताटली टाकलेली मी, ते पाहू शकते. चकली बदल कडे इतक्या मोठले बारकी चकती आहे ना वाटते आपल्याकडं. अरे प्रणव, हे वाळून परत नंतर होत असते लहान लई. कुठं सप्ताह चालू आहे की मोठे आकडे कसं गणपती मंदिरापाशी? होय, समाप्ती जाऊ आपण. जेवण काहीच नसलं ते कीर्तन नसतं ते कुठे येतात माहिती आहे का? ते हरिपाठावाले अभंगवाले असतात का ते देऊन करून जाते तिथे कीर्तन. पहिल्या चकलीचा नक्षा निघला बा. व्हिडिओ बनणारे म्हणते शाबास. चिरंजीवांनी भरपूर मदत केली मला आज. ह्या अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या काढून घेतल्या. ऊन थोडं कमी होतं त्याच्यामुळे पटपट आवरून घ्यावं लागलंय. कारण की मलाही सकाळचे मेसचे भांडे वगैरे सगळं घासायचं होतं, पण मी त्याच्यातून पण वेळात वेळ काढून ह्या चकल्या केल्या. कारण की माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतात बटाट्याच्या चकल्या. चिप्स करायचे असले तर थोडीशी घरच्या कामासाठी नाही तुला शाळा बुडीत बसायचं. माहिती आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेतल्या आणि घरातल्या कामाला सुरुवात केली. चांगलं ऊन पडलेलं होतं.